नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण उकडीच्या मोदकांची किंवा आजच्या कानुल्यांची रेसिपी जाणून घेणार आहोत. एक भांडं घ्यायचं, त्यात 2 ग्लास आता पाणी घेतलेलं, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या. त्यातच मीठ, साखर, थोडीशी चिमटभर आणि तूप घालायचं आणि ते उकळत ठेवायचं. तिकडे आता मी सारणाची तयारी करत आहे. त्यात एक नारळ किसून घेतलेला आहे, गूळ चिरून घेतलेला आहे आणि तूप थोडंसं घालून भांड्यात ते सगळं गरम करत ठेवलेलं आहे. त्यातच आता थोडीशी वेलची पावडर टाकणार आहे आणि सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेणार आहे, गूळ थोडा वितळेपर्यंत. आता इकडं पाणी पण माझं उकळी आलेलं आहे. त्यात मी अंदाजे माझं पीठ घातलेलं आहे, मला अंदाज असल्याने तुम्ही मात्र मोजून मापूनच करावं. 2 वाट्या पाणी असेल तर 1 वाटी पीठ, 1 वाटी पीठ असावं. आणि हे छान आता थंड होईपर्यंत इतर कामं करून घ्यायची आणि मग हे थोड्या वेळानं परातीत एका काढून घ्यायचं. हे मळताना तेलाचाच वापर करा, तुपाचा वापर करू नका, कारण की तूप थंड होईल तसं आळत जाते, म्हणजे घट्ट होत जाते. तेल मऊ लुसलुशीतच राहते. त्यामुळे तेल आणि पाण्याचा हात लावतच कणिक छान मळून घ्या. ह्याचं खरी कसरत तर हे पीठ मळण्यातच आहे. एकतर पीठ गरम असते आणि त्यात ते मळून छान घ्यायला लागते. जितकं तुम्ही ह्याच्यासाठी वेळ द्याल, एक 10-15 मिनटं लागतात ह्याला मळायला. जितका छान वेळ द्याल, जितकं छान मळाल, तितके छान पाऱ्या तयार होतात, मोदकाच्याही आणि अशा कानुल्याच्याही. आता मला हे लाटायचं आहे, त्यामुळे जरासं मी जास्त मेहनत घेणार आहे. जवळजवळ 15 मिनटं मला लागलेले ते कणिक मळायला. अधूनमधून तेलाचा आणि अधूनमधून पाण्याचा हात लावत ही छान लुसलुशीत मऊ झालेली आहे. त्याचा गोळा पण अप्रतिम झालेला आहे, चिरलेलं नाही आहे कुठं. पुन्हा एकदा थोडंसं तेल आणि पाणी एकत्र घेऊन असं मळून गोळा करून ठेवणार आहे. या लाटणार आहे मी पाऱ्या आता. त्यासाठी चाळणीत आधी तेल लावून केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्यावरती ह्या म्हणजे कानुली तयार करणार तसं एक ठेवत जाणार आहे. हे लाटून करणार आहे, त्यामुळं लाटण्याचा वापर पण अलगद करायचा आहे. पारी अलगद लाटायची आहे आणि आपल्याला हव्या तशा आकारात ती कानुला तयार करून एक सर्किट करून घ्यायचे आणि मग कुठं ठेवायचे. अशा पद्धतीने ह्याच्यात खरी कसरत तर पीठ मळण्यातच आहे. ते तुम्हाला जमलं तर व्यवस्थित सगळे कानुले व्यवस्थित होतात. हे थापून होत नाही जास्त. मला जास्त गडबड म्हणजे डबे वगैरे द्यायचे, त्यामुळे मी लाटून करायला लागले. आणि माझं पीठ पण खूप छान झालेलं आहे. तर अशा पद्धतीने करा.